आज दिनांक 28 मार्च 2022। आम्ही आज पुरी ओरिसाकरिता निघणार आहोत सर्व कुटुंबासह। आमची तयारी जवळपास झालेली आहे। आम्ही आता थोड्याच वेळात रेल्वे स्टेशनकरिता घरून निघणार आहोत। 10:20 ट्रेन आहे आणि सध्या ती वर्धेवरून निघालेली आहे। राईट टाईम आहे। आम्ही नागपूरवरून आज रेल्वेने निघणार आहोत पुरीकरिता। अविनाश आहे ड्रायव्हिंग सीटवर, तो आम्हाला रेल्वे स्टेशनपर्यंत सोडणार आहे। काय बोलू अविनाश? आम्ही स्टेशनवर पोहोचलेलो आहोत। आता आमची गाडी स्टेशनच्या आतमध्ये प्रवेश करत आहे। कार आम्हाला सोडून देणार आहे अविनाश। हे आलेला आहे स्टेशन, नागपूर रेल्वे स्टेशन। स्टेशनवर पोहोचलेलो आहोत आम्ही अशा प्रकारे। हे बघा, हे नागपूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आलेलं आहे। ही आमची ट्रेन आलेली आहे। या गाडीने आम्ही पुरी येथे जाणार आहोत। नागपूर रेल्वे स्टेशनवर राईट टाईम आलेली गाडी होती। थोड्याच वेळात आम्ही या ट्रेनने नागपूर सोडणार आहोत पुरीकरिता। आमची गाडी सुटलेली आहे पुरीकरिता। राईट टाईम। रजनी बसलेली आहे, खिडकी सीट तिला मिळालेली आहे आणि फारशी गर्दी नाही आहे ट्रेनमध्ये। आणि सकाळी 7 वाजेपर्यंत पुरीला पोहोचू। लागड या स्टेशनवर पोहोचलेला आहोत। आता या ठिकाणी इंजिन चेंज होत असते असं म्हणतात, त्यामुळे इथे जवळपास 20 ते 25 मिनटं गाडी थांबणार आहे। आणि यानंतर मग आमचा प्रोग्राम राहील, ट्रेनमध्ये जेवण होईल। एखादी तासानंतर आम्ही जेवण करू आणि सकाळी 7 पर्यंत तिथे पोहोचणार आहे पुरीला गाडी। तर भेटू आपण उद्या सकाळी। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आम्ही आता खोर्धा रोड या स्टेशनवर पोहोचलेलो आहोत। सकाळचे 7:15 वाजलेले आहे। यावेळेस तर आपण पुरीला पोहोचून जायला पाहिजे होतं। ट्रेन थोडी लेट आहे असं वाटतंय। मस्तपैकी झोप झालेली आहे सर्वांच्या, आमच्या ग्रुप मेंबरच्या। चहा वगैरे झालेला आहे। आता थोड्याच वेळात आम्ही पुरी येथे पोहोचू। पुन्हा एकदा गुड मॉर्निंग। पहा, पुरीच्या आम्ही जवळपास पोहोचलेलो आहोत। थोड्याच वेळात पुरी स्टेशन येईल, परंतु पुरी स्टेशन यायच्या आधीच इथलं अतिशय मनमोहक दृश्य बाहेरचं आपल्याला दिसत आहे। नारळाची भरपूर झाडं, थंड हवा सुटलेली आहे। गाडी स्टेशनमध्ये प्रवेश करत आहे। अतिशय चांगला प्रवास झाला। ट्रेन जवळपास 1 तास लेट चालत आहे असं वाटतंय। काल आम्ही 10:30ला नागपूरवरून निघालो होतो। आता मला वाटतं 8 वाजत आलेले आहे सकाळचे। सकाळी 6:50ला गाडी पोहोचणे अपेक्षित होतं। तर थोडीफार लेट झालेली आहे गाडी। हे बघा, पोलीस लोक आपलं स्वागत करत आहे। पुरी स्टेशनवर आगमन झालेलं आहे आपलं। पुरी स्टेशनवर आपण उतरत आहोत। इकडे मामा लोक आहेत पलीकडे। विद्या प्लॅटफॉर्म 5 नंबरवर ही रजनी उतरत आहे। आता रजनी उतरलेली आहे सुरक्षितपणे। त्यानंतर वर्षा आहे, वर्षानंतर कौशल, साक्षी। व्हेरी गुड। साक्षीनं तर उडीच मारली। राधा, संजया। चला, सर्वजण प्लॅटफॉर्मवर उतरलेले आहे। आता बाहेर निघू। फायनली आम्ही पुरी स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत। सर्वजण गोळा झालेले आहे। आम्ही आता थोड्याच वेळात
भक्त निवासकडे जाण्यासाठी ॲटोची वगैरे बघायला जाऊ व्यवस्था. खूप सुंदर स्टेशन आहे. 8:32 झालेले आहे. गौंडीच्या भक्त निवास येथे पोचलेला आहोत आम्ही आता गुंडीच्या भक्त निवासला पोचलेलो आहोत. या भक्त निवासच्या रूम आहेत त्या आम्हाला मिळालेली आहे 208 सेकंड फ्लोअरवर. रूम चांगली आहे. या रूममध्ये बघा हा डबल बेड आहे इथे लागलेला. इकडे हा काय ड्रेसिंग टेबल आहे. त्यानंतर ही खिडकी आणि ही गॅलरीमधून सगळं आपल्याला दिसते. इथे बघा हे सगळं गुंडीच्या भक्त निवास आहे. पाहू शकता अतिशय चांगली स्वच्छता आहे. चांगलं भक्त निवास आहे. खूप सुंदर आहे. तर चला मग आम्ही आता तयार झालेलो आहोत मंदिरात जाण्यासाठी. बाबा जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी आम्ही आता निघत आहोत. प्रवासाचा थकवा छान गारगार पाण्याच्या आंघोळीने निघून गेलेला आहे. सर्व फ्रेश वाटत आहे मस्त. चला आता आपण आता मंदिराकरता निघत आहोत. ठीक आहे चला. हां आम्ही आता मंदिरात पोचलेलो आहोत मंदिराच्या मेन गेटवर. तर आम्ही आता जगन्नाथ बाबा यांच्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत. आता आपल्याला मोबाईल इथपर्यंतच अलाउड आहे. यानंतर माझा मोबाईल आता मी जमा करणार आहे मोबाईल स्टँडमध्ये. तर हा एक पॉईंट आहे. इथे आपण फोटो वगैरे काढू शकता मंदिरासोबत. अशी भक्तांची गर्दी दिसत आहे तुम्हाला इथे. हे भक्तगण आहेत. हे भक्तगण आहे. हे आपल्यासोबत आलेले भक्त आहेत. आणि अशी ही रांग लागलेली आहे. या रांगेतून आपल्याला जायचं आहे असं. आम्ही आता मोबाईल जमा करतो. त्यानंतर आपण दर्शन करून परत आल्यानंतर भेटू. तर मित्रांनो अशा प्रकारे मी आत्ताच दर्शन घेऊन आलेलो आहे बाहेर. खूप छान मंदिर आहे. मंदिर खरोखर पाहण्यासारखं आहे. अतिशय भव्य मंदिर. आता हे आमचे यात्रेकरू बसलेले आहेत. थकून गेलेले आहेत बिचारे. गर्दी आज तरी कमी होती त्यामुळे लवकर दर्शन झालं आमचं. यानंतर आता आपला हा आजचा पहिला दिवस आहे इथे पोहोचल्याचा. आज आपण संध्याकाळी बीचला वगैरे जाऊ. दर्शन झालेले आहे. आता पोटपूजेची वेळ आहे. सर्वजण बसलेले आहे हॉटेलमध्ये जेवायला. काही जणांची थाळी अजून आलेली नाही त्यामुळे त्यांचे जरा ते नाराजीत बसलेले आहेत. हां आजच्या म्हणजे 29 मार्च या दिवसाचं दुपारचं जेवण घेतल्यानंतर आम्ही रूमवर गेलो. रूमवर थोडा आराम करून जवळपास संध्याकाळी 6च्या दरम्यान बीचवर आलो सर्वजण. बीचवर थोडा अंधार पडलेला होता. बीचवर लागलेलं मार्केट हे सुद्धा खूप पाहण्यासारखं आहे. त्या मार्केटमध्ये फिरलो. तिथे रेतीमध्ये लहान मुलं आमच्यासोबतचे खेळले. फोटोग्राफी केली. बाकी अंधारामुळे पाण्यात वगैरे गेलो नाही परंतु आम्ही अंधारातच काही फोटो काढले. तिथल्या मार्केटमध्ये फिरलो आणि बऱ्यापैकी मजा केली. त्यानंतर तिथूनच आम्ही जवळच असलेल्या बीचच्या जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथे गुड मॉर्निंग. आज आमचा पुरी येथील दुसरा दिवस आहे. काल आपण जगन्नाथ मंदिर येथे भेट दिली होती. त्यानंतर दुपारचं म्हणजे लंच झाल्यानंतर लंचपर्यंतचा व्हिडिओ मी केला होता. त्यानंतरचं जे आहे नंतर आम्ही आराम केला गुंडीच्या येथे. गुंडीच्या भवन येथे भक्त निवास येथे येऊन आराम केला सर्वांनी. आणि नंतर मग संध्याकाळी आम्ही सी बीचवर गेलो होतो. सी बीचवर पण खूप मजा आली. सी बीचवर लागलेला तो बाजार वगैरे पाहण्यासारखा आहे. समुद्र पण खूप सुंदर आहे. बीच चांगला आहे. स्वच्छ आहे. त्यानंतर येऊन आम्ही आराम केला व कालच आम्ही बुकिंग करून ठेवलं होतं. आज कोणार्क
त्यानंतर भुवनेश्वर येथील नंदनकानन झू आणि काही मंदिर आहे, लिंगराज टेम्पल वगैरे, हे आम्ही आज पाहणार आहोत। तर त्याकरिता आम्ही आता सकाळी रेडी होऊन निघालेलो आहोत। काही मंडळी आलेली आहे, काही मंडळी अजूनही रूममध्येच आहे। 7:30चा टायमिंग दिलेला होता, त्याप्रमाणे लोक एक एक येत आहेत। आता हा गुंडीच्या भक्त निवासचा अतिशय सुंदर परिसर, स्वच्छ परिसर, रूम पण खूप छान आहेत। आता आम्ही सध्या चंद्रभागा बीचवर आलेलो आहोत। चंद्रभागा बीच म्हणतात त्याला, गोल्डन बीच। पहा कशी गोल्डन रेती दिसत आहे। क्या तर गोल्डन ट्रायंगल ट्रिप टूर अंतर्गत आम्ही आज कोणार्क टेम्पल इथे आलेला आहे। पहिला चंद्रभागा झाला स्पॉट, चंद्रभागा बीच, त्यानंतर कोणार्क टेम्पल नंतर मग आम्ही इथून जाणार आहोत लिंगराज मंदिर। तर या मंदिराविषयी आणखीन माहिती मी तुम्हाला देतोच पुढे गेल्यानंतर। सध्या आम्ही इथे वेटिंगवर आहोत, गाईडची वाट पाहत आहोत। गाईड थोड्याच वेळात येईल आमच्या ग्रुपला गाईड करण्यासाठी, त्यानंतर आम्ही मंदिराकडे प्रस्थान करू। आम्ही आता सूर्यमंदिर पाहत आहोत, गाईड आम्हाला माहिती सांगत आहेत। हे बघा, फार पडझड झालेली आहे मंदिराची भरपूर पडझड झालेली आहे। आर्किओलॉजी वाले दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यांचं। तर हे आहे ते कोणार्कचं सूर्य मंदिर, सन टेम्पल ऑफ कोणार्क। समोरचा तो भाग मुख्य, त्यानंतर हा सभामंडप, पाठीमागचा जो सूर्य मंदिराचा भाग आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। तेथील मंदिर पुरी जगन्नाथ टेम्पल येथे हलवण्यात आलेली आहे। त्यानंतर पाठीमागचं पण आणखीन एक मंदिर होतं, ते पण उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे खूपसा भाग कमी झालेला आहे, म्हणजे 150 फूट वगैरे असलेला आता 120 फुटावर आलेला आहे मंदिर। तसा सुंदर परिसर आहे, पहा सर्वीकडे छान गवत लावलेलं आहे, लॉन लावलेलं आहे, वातावरण खूप चांगलं आहे। तर आमचा हा टूरमध्ये खूप आनंद, दुसरा स्पॉट आहे। यानंतर आम्ही आता नंदनकानन, लिंगराज टेम्पल, त्यानंतर नंदनकाननची असे राहिलेले ठिकाण आहे। आता जेवण करणार इथे कोणार्क येथे जेवणाचा कार्यक्रम आहे। तर भेटू मग पुढील स्पॉट। तर कोणार्कचं सूर्यमंदिराचं दर्शन झालेलं आहे। आम्ही आता इथून पुढचे स्पॉट पाहण्यासाठी रवाना होता। ही आहे आमची बस। चला, आले का सर्वजण आपले? सर्वजण आले का आपले? सर्वजण आले का? चला चला चला, सर्वजण आले? चलो ठीक आहे ठीक आहे। कोणार्क वरून आल्यानंतर तिसरं ठिकाण आम्ही आज भेट दिलेलं आहे लिंगराज मंदिर, लिंगराज टेम्पल।
पण 11व्या शताब्दीमध्ये बनवण्यात आलेलं मंदिर आहे. म्हणजे जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या पण 100 वर्ष आधीचं मंदिर आहे. आत्ताच आम्ही आतमध्ये दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. आता इथून निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. नमस्कार. आता आम्ही लिंगराज टेम्पल नंतर भुवनेश्वरच्या लिंगराज टेम्पल पाहून उदयगिरी आणि खंडगिरी या जैन मंदिर आणि जैन गुफा या ठिकाणी पोहोचलो. वर चढावं लागते. इथे भरपूर चढाव आहे, ऊन आहे. दिसत असेल आपल्याला मंदिर. त्या साईडला मंदिर आहे. आधी आम्ही त्या गुफा पाहायला आलो. या त्या गुफा आहेत, खंडगिरी गुफा. हो हो, या गुफा आहेत. या आता आम्ही पाहणार आहोत. ठीक आहे. आणि त्या साईडला बघा पुढच्या टेकडीवर जैन मंदिर. नंदनकानन झू भुवनेश्वर. नंदनकानन झू मध्ये आपले स्वागत आहे. हा, इथे टायगर बसलेला आहे बघा. टायगर दिसतो का तुम्हाला? झूम करून दाखवतो मी. हा बघा, 2 टाइगर 2 मेल भी है. चलो भैया, 3 टाइगर 2 मेल एक पीछे भी तो बहुत प्यारा सा है. वहां पे एक ऊपर की तरफ पे देखिए. हां, पड़ा हुआ है वो. लकड़ी है उसके पीछे पड़ा. किसी उल्टी लेट गया. तो देख लिया और उसकी मां ने डांट दिया. ओ तो चलो. मस्ती आहे नुसती मस्ती. हा, बिलकुल टिको स्टाईल. गुड मॉर्निंग. आज आमच्या टूरचा 3रा दिवस आहे. आज दिवसभर आम्ही इथे फिरणार आहोत. शेवटचा दिवस. रात्री 11:30ला गाडी आहे, त्यामुळे पूर्ण दिवसभर आज आम्ही असं ठरवलं आहे सकाळी बीचचा मजा घ्यायचा मात्र, आणि आफ्टरनून मंदिरं बघायची. पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं जगन्नाथ स्वामीचं आणि आज निघायचं. आजची तारीख आहे 31 तारखेला आम्ही नागपूरला पोहोचू. त्या अंतर्गत आम्ही आता ब्ल्यू फ्लॅग बीच इथे आलेलो आहोत. हा सुरक्षित बीच आहे. इथे जाण्यासाठी तिकीट आहे मला वाटतं 20 रुपीज. तर चला या मग आपण जाऊया. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत गोल्डन बीच पुरी. चला, आपले सर्वांचे गोल्डन बीच पुरी येथे स्वागत आहे. सर्वांनी एन्जॉय करा, सुरक्षित राहा, पाण्यापासून दूर राहा.
तर आता आपण आहोत गोल्डन बीच पुरी, येथे आम्ही एन्जॉय करत आहोत। ही माझ्यासोबत आलेली समस्त मंडळी आहेत, पर्यटक मंडळी, मामा मामी सगळे नातेवाईकच आहेत आपले। तर यामध्ये आमचा हा शेवटचा तिसरा दिवस आहे। आज आम्ही दुपारपर्यंत इथेच सी बीचवर घालवणार आहोत आणि दुपारनंतर आम्ही जाणार आहोत पुन्हा जगन्नाथ टेम्पलला दर्शन घ्यायला। त्यानंतर तिथे आजूबाजूला काही मठ आहे म्हणतात जुने, ते मठ पण आपण एक्सप्लोअर करू। तर त्यापूर्वी माझी बायको रज्जू आपल्या समोर आहे कॅमेरामध्ये, मी तिला विचारणार आहे की तिचा हा ट्रिपचा अनुभव कसा राहिला, म्हणजे मागील 2 दिवस कसे गेले आणि पुन्हा इथे यायला तिला आवडेल का। तर काय आपण बोलू शकता? हो, खरंच खूप छान आहे हा एरिया आणि मला तर जाऊच नाही वाटत आहे। हो का? अच्छा अच्छा। आणि पहिल्या दिवशी जगन्नाथ मंदिरात गेलो होतो, काल कोणार्क मंदिर झालं, छान झू पार्क बघितला, चिडियाघर छान वाटला का? झू खूप छान वाटलं। समुद्र चांगलाच खवळलेला आहे। काय खरं नाही तुमचं? आज पुरीला आल्यासारखं वाटत आहे। आमच्या कॅमेऱ्यात पाणी उडत आहे, आता आम्ही बंद करतो रेकॉर्डिंग। गुड इव्हनिंग फ्रेंड्स। आज सकाळी भरपूर बीचवर आनंद घेऊन आम्ही दुपारी आराम केला। आता आमच्या भक्त निवासमधून निघालो आहे पुढील काही वेळ मंदिर परिसरात घालवण्यासाठी। आता आम्ही पुन्हा तिकडे जगन्नाथ बाबा मंदिराकडे निघालेलो आहोत। त्याच्या आजूबाजूला काही मठ आहेत म्हणतात चांगले सुंदर पाहण्यासारखे, तिथे जाऊ, तिथे बघू आणखीन काही मार्केटिंग। असं 11 वाजेपर्यंत वेळ आहे आपल्याकडे आज, तरी पण आता आम्हाला मंदिराकडून जास्तीत जास्त 8-8:30पर्यंत यावं लागेल। परत 9 वाजता जेवण करू आणि 9:30ला वगैरे रेल्वे स्टेशनकरता रवाना व्हायचं आहे आजच। तर भेटू मग पुढे, काही जर असलं विशेष तर मग दाखवतोच आपल्याला। तर अशा प्रकारे आमचा आज 3रा दिवस इथे संपलेला आहे पुरी यात्रेचा आणि आता आम्ही निघत आहोत रेल्वे स्टेशन करिता रवाना होत आहोत। हे सगळे आपले यात्रेकरू
4 ॲटो बोलवावं लागले एवढं सामान असल्यामुळे, सामान आणि 20 जण. तर गुड बाय पुरी, गुड बाय गुंडीचा भक्त निवास. हो आम्ही आता निघत आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही जगन्नाथपुरी येथील 3 दिवसाचा प्रवास संपवून सर्व यात्रेकरू काल रात्री म्हणजे दिनांक 31 मार्चच्या रात्री 11 वाजता पुरी येथून निघालो व आज 1 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता नागपूर येथे पोहोचलो. प्रवासामध्ये काही त्रास झाला नाही. संपूर्ण 3 दिवस फार मजेत गेले. परतीच्या प्रवासामध्ये टीममधील प्रत्येक जणाला असे वाटत होते की आपण लवकरच आणखीन एका नवीन ट्रिपवर भेटू व त्याप्रमाणे आम्ही काही योजना पण आखल्या. प्रवासादरम्यान आम्हाला खरंच काही त्रास झाला नाही, फक्त आनंद आणि आनंद होता. नागपूर येथे पोहोचल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते कारण ट्रिप संपली होती, तसाच आनंदही दिसत होता कारण घरी परत आलो होतो. मित्रांनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ ब्लॉग आहे. त्याला मी कसाबसा चांगला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात चुकाही झालेल्या असू शकतात, तरी तुम्ही माझा हा पहिला प्रयत्न म्हणून समजून घ्या. आम्ही लवकरच एका नवीन ट्रिपवर निघणार आहोत. त्यावेळेस मी आणखीन चांगला ब्लॉग तयार करण्याचा प्रयत्न करेन.